इंग्रजीत आपण इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने जसं कम आणि गो या दोन क्रियापदांच्या जोडीला वेगवेगळे शब्द वापरून जसं अर्थपूर्ण वाक्य बनवली, त्याचप्रमाणे इंग्रजीतील LOOK लुक हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण क्रियापदाचे पहिले रूप आहे. तर या लूक शब्दाच्या जोडीला जर आपण वेगवेगळे शब्द किंवा एक शब्द किंवा वेगवेगळे शब्द वापरले तर आपल्याला अनेक अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. लूकचा मराठीमध्ये अर्थ होतो बघणे किंवा पाहणे. बघणे किंवा पाहणे. तर या लूक क्रियापदाच्या जोडीला किंवा बाजूला वेगवेगळे शब्द किंवा सिंगल वर्ड देखील वापरून आपण अनेक वाक्य बनवू शकतो. तर आपल्या आकलनासाठी आणि अंडरस्टँडिंगसाठी एकूण मी 40 वाक्ये घेऊन आलेलो आहे. या 40 वाक्याच्या मदतीने आपण 40 लाख वाक्य तयार करू शकतात. बघा, लूकची सोपी वाक्य. पहिलं वाक्य बघा, लूक हिअर, इकडे बघ. आता लूक हा शब्द जशाच्या तसा राहणार आहे 40च्या 40 वाक्यांमध्ये. लूक नंतर येणारे शब्द बदलणार आहेत, एवढं लक्षात घ्या. लूक हिअर, इकडे बघ. लूक देअर, तिकडे बघ. लूक अप, वर बघ. लूक डाऊन, खाली बघ. लूक अहेड, पुढे बघ. लूक बॅक, मागे बघ. लूक अराउंड, सभोवती बघ. लूक स्ट्रेट, सरळ बघ. लूक क्लोज, जवळून बघ. लूक अवे, दुसरीकडे बघ. आता या 10 वाक्यांच्या मदतीने आपल्याला लक्षात आलं असेल की आपण लूक शब्दांच्या जोडीला जर वेगवेगळे शब्द वापरले तर वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य सहज तयार करता येतात. आपण 11व्या क्रमांकाचं वाक्य बघणार आहोत. बघा, लूक सोबतच्या फ्रेजल व्हर्ब्सची वाक्य. राईट. 11व्या क्रमांकाचे वाक्य बघा. लूक ॲट मी, माझ्याकडे बघ. लूक ॲट हिम, त्याच्याकडे बघ. लूक ॲट हर, तिच्याकडे बघ. लूक ॲट दिस, हे बघ. लूक ॲट दॅट, ते बघ. लूक फॉर इट, ते शोध किंवा ते बघ. लूक फॉर अ जॉब, नोकरी शोध. लूक आफ्टर हिम, त्याची काळजी घे. लूक आफ्टर युअर सेल्फ, स्वतःची काळजी घे. लूक आउट, सांभाळून किंवा लक्ष ठेवून पहा. आता या ठिकाणी देखील एकूण 10 वाक्य पाहिलेली आहेत. पण या 11 ते 20 हे जी काही एकूण 10 वाक्य आहेत, या वाक्यांकडे 1 मिनिट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं मला काय म्हणायचं आहे. आता या 11 ते 20 वाक्यांमध्ये लूक नंतर, म्हणजे लूक या शब्दानंतर आपण प्रिपोजिशन वापरलेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन ॲट आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये देखील ॲट आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये ॲट आहे. तिसऱ्या म्हणजे 13व्या वाक्यामध्ये. 14व्या वाक्यामध्ये ॲट आहे. 15व्या वाक्यामध्ये ॲट आहे. पण 16व्या क्रमांकाचं वाक्य बघा, लूक नंतर फॉर आहे. मग जसं ॲट हे प्रिपोजिशन आहे तसं फॉर हे देखील प्रिपोजिशन आहे. 17व्या वाक्यामध्ये फॉर आहे. 18व्या वाक्यामध्ये आफ्टर आहे. 19व्या वाक्यामध्ये आफ्टर आहे. तर आफ्टर हे देखील काय आहे? प्रिपोजिशन आहे. राईट. आणि 20व्या वाक्यामध्ये लूक नंतर आउट हे देखील प्रिपोजिशन आहे. म्हणून याला म्हणतात फ्रेजल व्हर्ब्स. राईट. म्हणजे लूक या शब्दाच्या जोडीने जेव्हा प्रिपोजिशन येतं तेव्हा त्याला फ्रेजल व्हर्ब्स असे म्हणतात. राईट. आता बघा, 21व्या क्रमांकाचे वाक्य बघा. लूक शार्प, लवकर कर, म्हणजे लवकर ये. लूक स्मार्ट, हुशार दिस. लूक फाईन, छान दिसतंय. लूक गुड, चांगले दिसते. लूक बॅड, वाईट दिसते. लूक हॅपी, आनंदी दिसतंय. लूक सॅड, दुःखी दिसतंय. लूक टायर्ड, थकलेला दिसतोय. लूक फ्रेश, ताजेतवाने दिसतोय. लूक क्लोजली, सूक्ष्मपणे बघ. राईट. तर या ठिकाणी देखील एकूण 10 वाक्य आपण पाहिलेली आहेत. आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लूक या शब्दाच्या
लुक या शब्दाच्या जोडीला वेगवेगळे शब्द वापरून कसे वेगवेगळे वाक्य तयार होतात. आता 31व्या क्रमांकाचे वाक्य बघा. लुक इनसाइड आत बघ. लुक आउटसाइड बाहेर बघ. लुक अगेन पुन्हा बघ. लुक थ्रू इट त्यातून बघ. लुक इनटू इट या प्रकरणाची चौकशी कर. लुक ओव्हर देअर तिकडे वर नजर टाक. लुक वंडरफुल खूप सुंदर दिसते. लुक वियर्ड विचित्र दिसते. लुक डिफरंट वेगळे दिसते. लुक अलाइक सारखेच दिसतात. तर या ठिकाणी देखील आपण एकूण 10 वाक्य अभ्यासलेली आहेत. अशी सर्व मिळून एकूण 40 वाक्य आपण अभ्यासलेली आहेत. राईट. तर या 40 वाक्याच्या मदतीने आपण अनेक वाक्य बनवू शकतात. या वाक्यांचा अभ्यास करा, सराव करा आणि बिनधास्त इंग्रजी बोला. थँक्यू व्हेरी मच.